आहा, चकलीचा काय सुरेख रंग आहे बघा. जसा रंग आहे ना त्याप्रमाणे चवीला सुद्धा अप्रतिम झालेली आहे. खमंग खुसखुशीत तोंडात घालताच विरघळणारी. 15 दिवसासाठी बनवलेली होती पण चवीला इतकी अप्रतिम झाली की 1 ते 2 दिवसामध्ये ही सगळी चकली संपलेली आहे. त्यामुळे रेसिपी नक्की बघून घ्या. करायचं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भाजलेली चणा डाळ जी आपण चिवड्याला वापरतो ना ती 1 वाटीभर चणा डाळ घेतली. आता ह्याचं पीठ करून घ्यायचं आहे. तयार पीठ चाळणीवर काढून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं आहे. म्हणजे काही डाळ वगैरे अख्खी आली असेल तर ती निघून जाईल. सगळं पीठ चाळून झालेलं आहे. आता हे चाळलेलं पीठ आपण ठेवूया बाजूला. त्यानंतर 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. बटाटा उकडतेवेळी तसे 2 भाग करून उकडून घ्यायचे. म्हणजे जर बटाटा खराब असेल तर तो वेळीच बाहेर काढला जातो. बटाट्याची साली काढून घेतलेले आहेत बघा आणि बारीक फोडी करून घेतल्या. आता ह्या बारीक केलेल्या फोडी ज्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचेच पाणी घालायचं आणि मग ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. बटाटा अगदी व्यवस्थित बारीक वाटला पाहिजे. कुठेही गुठळी किंवा अख्खा बटाटा राहिला नाही पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकाल मस्त अशी रनी कन्सिस्टन्सीमध्ये याची पेस्ट झालेली आहे. आता मी चाळलेलं पीठ जे बाजूला ठेवलेलं चण्याचं ते घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण 2 वाट्या तांदळाचं पीठ भरायचं आहे. आता हे तांदळाचं पीठ कसं भरायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा आणि याची सविस्तर रेसिपी तुम्हाला खाली दिलेल्या त्रिकोणावर मिळेल. यामध्ये आवडीप्रमाणे तिखट, लाल मालपणी मसाला 2 चमचे, पाव चमचा हळद, 4 चमचे मी सफेद तीळ घातले. सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर 4 चमचे बटर घातलं. बटर घातल्यानंतर हे बटर अगदी पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. इन्स्टंट रेसिपी असल्या ना तरी काही रेसिपीच्या टिप्स असतात त्या फॉलो करायच्या असतात. तर बटर व्यवस्थित लागल्यानंतर असं घट्ट गोळा झाला पाहिजे. मग त्यामध्ये वाटलेला बटाटा घालायचा आणि या बटाट्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. लागलं तर थोडंसं पाणी तुम्ही वापरू शकता. आता हे मऊसूत पीठ मळून झालेलं आहे. एक 15 ते 20 मिनिट आपण हे पीठ झाकून ठेवायचं. त्यानंतर 20 मिनिटानंतर एक छोटासा गोळा घेतला. व्यवस्थित पुन्हा तो अगदी मळून घेतला 1 2 ते 3 मिनिट आणि त्यानंतर आपल्या चकलीच्या साच्याला तेल लावलं सगळीकडे आणि मळलेलं पीठ यामध्ये भरून घेतलं. सर व्यवस्थित मस्त अशी चकली गाळून झालेली आहे. चकलीचा आकार तुम्हाला जसा हवा तसा काढून घेऊ शकता तुम्ही. आता चकली तेलात सोडल्यानंतर ही लगेच परतायची नाही. थोडे वरचे बुडबुडे शांत झाले की मग दोन्ही साईडला मस्त स्लो टू मीडियम गॅसवर खमंग भाजून घ्यायची आहे. तर मस्त रंग आलेला आहे बघा. अगदी 3 साहित्यात अगदी छान कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी ही चकली होते. आता तुम्हाला मी तोडून दाखवते आणि हाताला अजिबात तेल लागलेलं नाही. त्यामुळे मस्त अजिबात तेलकटही झालेली नाही, कुरकुरीत झालेली आहे. खूप छान चवीला लागते. त्यामुळे रेसिपी नक्की करून बघा आणि डिटेल रेसिपीसाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर नक्की क्लिक करून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.